आणि आपल्याला यायला आज थोडासा उशीर झाला आहे, कारण ज्या गणपतीला आपल्याला यायचं होतं, तुम्हाला दाखवायचं होतं की मूर्ती राजनझाडच्या कार्यशाळेतून मूर्ती सर्व उचलून बाहेर आणतात आणि ते शॉर्ट मिस झालं. पण मी दुसऱ्या गणपतीचा दाखवण्याचा प्रयत्न करीन. बघूया हा गणपती कोपर नाही, हा काळडोंगरीचा आहे. नमस्कार मंडळी, मी विशालला स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. आज आहे इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिन. 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ता आपण आहोत राजनझाड यांच्या कार्यशाळेच्या इथे. मूर्ती मला तुम्हाला म्हणजे जे खांद्यावरून घेऊन जातात त्यांच्या म्हणजे त्यांच्या ट्रकपर्यंत कार्यशाळेतून, ते मला तुम्हाला दाखवायचं होतं. जर जमलंच तर मी एखाद्या मूर्तीचं फुटेज तुम्हाला दाखवेन, कारण एक मूर्ती तर माझी मिस झाली. पण सांगण्यात येतं ती रात्रीच घेऊन आलेली, त्याच्यामुळे आता मी माहीत नव्हतं ते मंडळ कसं मॅनेज करतं. ते प्रत्येक मंडळाचे अपडेट मिळत नाहीत वेळोवेळी, त्याच्यामुळे मिस झालं. पण बघू, जर कोपर खेळण्याचा इच्छापूर्ती जर आज आत्ता निघाला तर मला तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. चला डायरेक्ट कार्यशाळेत जाऊ. आणि ही आहे राजनझाड यांची कार्यशाळा, शिवशक्ती बिल्डिंगच्या अगदी बाजूला. आणि इथूनच गणपती उचलून ह्या चिखलातून तिथून मार्गस्थ करतात ट्रकपर्यंत. आणि ते खरंच खूप भारी वाटतं. तुम्हाला मला बघायचं असेल तर इन्स्टाला फॉलो करा आणि तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स लगेच मिळतील क्विक. तो कोपर खेळण्याचा इच्छापूर्तीचा निघालेला आहे, कारण त्यांचा टायमिंग होता 11 वाजता, आपण आलो 12 वाजता. तो साधारणतः आपण जर मंडळाने टायमिंग 11चा दिला असेल तर आपण 1 तास 2 तास जरा पुढे धरून चालायचं, कारण सगळ्याच मंडळांना लागतं. पण कोपर खेळणे हे खूप लांबच आहे आपल्या मुंबईपासून, जवळजवळ 2-2.5 तास. आणि बाप्पा घेऊन जायचा म्हणजे अजून त्याच्यात 4 तास जरा. सो त्यांचा पूर्ण अर्धा दिवस निघून जाईल. मे बी त्या कारणास्तव ते लवकर घेऊन गेले असतील, पण काही हरकत नाही. दुसरी गोष्ट, मी आता तुम्हाला कार्यशाळेतले गणपती दाखवले नाही, कारण पूर्ण नाही आहेत मूर्त्या, आणि मूर्त्या पूर्ण नसतील तर मला त्या अवस्थेत दाखवणं मला योग्य वाटत नाही. तर जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी बघायला कार्यशाळेत या. अगदी शिवशक्ती बिल्डिंगच्या बाजूची, जिथे मी तुम्हाला दाखवलं डिलाय रोड. आणि आत्ता जो गणपती बघितला तो कोलडोंगरीचा सम्राट. कोलडोंगरीला मी तरी कधी गेलेलो नाही आहे, पण कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा कुठे. सो मी नक्की तिथे जाण्याचा प्रयत्न करेन. आणि दॅट्स इट. आता मी लालबाग परळला जात नाही, कारण जर मी तिकडे गेलो तर मी गणपतीच्या शूटमध्ये मी तिथे बिझी होणार. सो आपण म्हटलं की जेवून बिवून घरातली सगळी कामं आवरून मग नंतर जाऊ, म्हणजे टेन्शन नाही. चलो भेटूया डायरेक्ट लालबाग परळमध्ये. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार तुमचं आणि माझं नशीब खूप चांगलं आहे, कारण कोपर खेळण्याचा इच्छापूर्ती मी तुम्हाला म्हणालो ना की 11चा टायमिंग दिला तर 1 किंवा 2 तास धरून चालायचे. बट गणपती अजूनही बाहेर काढलेला नाही, मूर्तीचं काम चालू आहे. पण मला मूर्ती तर दिसली नाही कुठे आतमध्ये, मे बी आतल्या साईडला असावी. मी पूर्ण कार्यशाळेत गेलो नाही. सो आता त्यांची मुलं भेटली मला, ही मागे त्यांची मुलं उभी आहेत. सो ते म्हणाले की अजून 1-1.5 तास लागेल. सो ठीक आहे, बाप्पाचं काम चालू आहे आणि मी तुमच्यासाठी मी नक्की पुन्हा येण्याचा प्रयत्न करेल घरातली कामावरून. कारण तो जो सीन असतो ना तो दाखवणं मला तर खूप आवडतं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं. पण मी तुम्हालाही मी नक्की दाखवीन ते कसं उचलून नेतात. गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्येही होतं, ह्या वर्षीच्या ब्लॉगमध्येही असेल नक्कीच. गणपती बाप्पा मोरया. पहिलं तर सर्वांना समजतो, कारण आपण वेळेत येऊ शकलो नाही कोपर खेळण्याचा इच्छापूर्तीचं ते उचलून आणतात ते कसं ते दाखवण्यासाठी. बट कारण माझी तब्येत घरी गेल्यावर थोडीशी डाऊन झाली. सो आत्ता पण मी कसा बसा आलो आहे.
कारण वाटलेलं थोडा वेळ आराम करेन, पण ते बोलतात ना गणपती म्हणजे हे क्षण पुन्हा नाही येणार. कारण ती वेळ निघून गेली की गेली. हां, आय नो तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे, कारण उद्या आहे दहीहंडी. सो त्यानिमित्ताने तब्येतीची पण काळजी घेणं इम्पॉर्टंट होतं. बट ठीक आहे, मला गणपती बाप्पापेक्षा काहीच मोठं नाही, पण मी तब्येतीची काळजी घेऊनच आलो. आता एखादी पॅरासिटामॉल घेऊन आलेलो आहे. सो लेट सी. माझ्यासमोरच गणपती आहे, पण पूर्ण कवर केलेला आहे. कारण तुम्ही पाऊस बघू शकता, तुडुंब आज पाऊस भरलेला आहे. आणि आज उद्या भाकीत केलेलं आहे की खूप पाऊस आहे. त्याच्यामुळे होपफुली पाऊस पडू दे, पण इतका पण नको की गोविंदा जखमी होईपर्यंत किंवा ते व्यवस्थित थर लावेपर्यंत तरी व्यवस्थित असू दे. सो हेच. आणि गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे कृष्ण जन्म. इंडिपेंडन्स डे आहे, पण कृष्ण जन्म पण आहे. सो आपल्या मित्राच्या घरी आज पूजा असते. सो ते आपण रात्री कवर करू, पण ते तुम्हाला दुसऱ्या दहीहंडीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. सध्या तुम्हाला ही मूर्ती दाखवतो. आत्ता आपण आलो आहे मुंबईचा राजा गणेश गल्लीमध्ये. बाईक पार्क केली आणि आपण आता चाललो आहे गणसंकुलला, कारण तिथून गणपती बाहेर पडला आहे. कोपर खेळण्याचा इच्छापूर्ती तुम्हाला जितका दाखवू शकलो तितका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण पॅक होता. सो समजून घ्या. चलो आता बाहेर जाऊया. आणि गर्दी बघा. नमस्कार मित्रांनो, आज वार आहे रविवार आणि आजचा आहे दिवस आगमनाचा, गणपती बाप्पाच्या आगमनाचा. आणि जी समोर मूर्ती बघतो ती आहे प्रभादेवीच्या महाराजाची. पूर्ण पॅक आहे मूर्ती. याचं कारण फक्त आपले वरुण राजा कालपासून बरसत आहेत आणि इतके बरसत आहेत. कालच्या माझ्या आवाजावरून तुम्हाला कळलं असेल, काल दहीहंडीमध्ये पूर्ण भिजलेलं आहे. आणि प्रभादेवीच्या महाराजाचं 60वं वर्ष आहे, म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. चला आपण बाकीचे गणपती कवर करणार आहोत, पण सध्या माझ्या आयफोनचा थोडासा प्रॉब्लेम झालेला. काल पाण्यात भिजलो त्याच्यामुळे झाला माहीत नाही, पण झालेला तो. आता तो थोडाफार बघू, टेस्टिंगवर आहे. तोपर्यंत तुम्ही गणपती बघा आणि गणपती बाप्पा मोरया असं कमेंटमध्ये नक्की द्या. चला.
वाजले आहेत रात्रीचे 11, 11:30 आणि आपण गेलेलो दादरला. दादरला कशासाठी गेलेलो तुम्ही मला सांगतो. पण आत्ता सध्या गणपती जातो लालबाग परत आपल्या कामाठीपुरा 10वी गल्ली. ते पण इतक्या लेट. गणपती बाप्पा मोरया. सो आज वार आहे शनिवार आणि शेवटचा विकेंड गणपती येण्यापूर्वीचा. आपण जवळजवळ म्हणजे मी 1 हप्ता जवळजवळ आजारी होतो, त्याच्यामुळे मला काही शूट करणं जमलं नव्हतं गेल्या विकेंडला आणि आपले बरेचसे गणपती मिस झाले. त्याच्यासाठी फार समजतो. पण हा शनिवार रविवार मला चुकवायचा नव्हता काही करून. तुमच्यापर्यंत आज जेवढे गणपती, त्यात कुंभारवाड्याचा गणराज, कुंभारवाड्याचा महाराजा, बाप्पा राजा, सुतार गल्ली, बरेचसे गणपती, अबुदगरचा राजा, असे बरेचसे मेन गणपतीचं आज आगमन आहे. आत्ता आपल्यासमोर आहे कुंभारवाड्याचा गणराज. तो तुम्हाला मी दाखवतो. मस्त मूर्ती आहे, राजन झाडचीच मूर्ती आहे वाटतं. आणि बघा गणपती बाप्पा बघा मस्त आहे. पुन्हा एकदा शिवशक्ती राजनझाड यांच्या कार्यशाळेमध्ये. आता तुम्ही बघत असाल सगळे गणपती ऑलमोस्ट खाली झाले. अगदी 3-4 हातावर मोजण्या इतपत गणपती राहिलेत आणि ते गणपतीसुद्धा आज उद्यामध्ये निघतीलच, कारण फायनल टचअप चालू आहे त्या गणपतींचा. मी आज जात नाही कारण अजूनही अपूर्ण आहेत मूर्त्या आणि राजनझाडच्या सर्व मूर्त्या खांद्यावरूनच उचलून घेऊन जातात. बघितलं असेल तुम्ही आता विलेपार्लेचा सम्राट कशा प्रकारे खांद्यावरून त्यांनी उचलून घेऊन गेले आणि ही त्यांचीच मुलं आहेत सर्व. सो बाकीचं काय काय मागचा प्रभाव वगैरे आहेत त्या वस्तू इथं आता घेऊन जातात. आपण जैन टॉकीच्या अगदी थोडं पुढे म्हणजे उलटाच्या पुढे आणि हा बाहेर पडलेला आहे तो म्हणजे रंगारी बदकराचा लंबोदर. आणि मूर्ती नेहमी उभी असते पण यावर्षी थोडीशी युनिक आहे, म्हणजे उभीच आहे पण युनिक आहे. गेल्या वर्षी उभी होती आणि याचा आगमन कवर होणार नाही असं होणारच नाही, कारण हा आपला लालबागचा गणपती बाप्पा.
हां, लालबाग परळमध्ये सध्या गाडी घेऊन येणं इतकं कठीण झालं आहे ना. आत्ता मी एका ॲम्ब्युलन्सला जागा करून दिली आणि ॲम्ब्युलन्स बाहेर काढणं जास्त इम्पॉर्टंट. सो माझा जवळजवळ 1 तास त्याच्यातच गेला. सो आता समोरून निघाला बाप्पा राजा, आपण तो बघूया आणि नंतर बघूया कोणते कोणते गणपती दाखवता येतात अजून. आत्ता आपण आहोत गणेश गल्लीमध्ये, बाईक पार्क केली आहे. चलो बाहेर जाऊया. आत्ता आपण आहोत लोअर परेलमध्ये. आपल्या मानाचा गणपती समोरच आहे आणि आपण आपल्या ह्या ब्लॉगची सांगत आपण इथेच करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती.